हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली, तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि आता सकाळचे वाजले आहे 9। मी आता जस्ट उठले कारण रात्री झाली होती सर्दी। इतकं म्हणजे माझं पूर्ण डोकं हातपाय वगैरे दुखत होतं, त्यामुळे मी जरासा लेट उठले आणि बाहेर येऊन बघते तर इतकं मस्त वातावरण झालेलं आहे। तुम्हाला पण दाखवते। आणि आज आहे मंडे, त्यामुळे ऑफिस पण आहे, तर बघूया आता ऑफिसचं। सकाळच्या वेळेला मस्त असं वातावरण झालेलं होतं आणि झोपेतून असं उठून हे वातावरण बघितल्यानंतर आणखी फ्रेश वाटतं आणि पटकन खाली जावं लागेल कारण मला आंघोळ पण करायची आहे, परत केश वॉश करायचे आहे आणि त्यानंतर मग मला आहे ऑफिस, तर पटकन खाली जाते। आता जस्ट माझी आंघोळ झाली, मस्त केश वॉश केले कारण उद्या सकाळी परत दिवाळीची घाई असणार, सकाळी एवढं जमणार नाही, त्यामुळे आताच केश वॉश करून घेतले। आणि आता वाजलेले आहे 10, तर आता ऑफिस चालू होईल, तर आता ऑफिसचं काम करते, बघते काही मीटिंग वगैरे आहे का, नाही तर मग आपलं रेग्युलरच। आणि आता केस पण सुकवते जरा। आता लॅपटॉप चालतो की नाही बघावं लागेल कारण तो येताना बॅग सगळ्या रोडला पडल्या होत्या, तर नेमकं लॅपटॉपची बॅग पण पडली होती, तर लॅपटॉप असा खाली होता, तर लॅपटॉपला काही झालं नाही, म्हणजे बरं होईल, ऑफिसचा लॅपटॉप आहे, तर मग जर काही झालं तर मला काम पण करता येणार नाही। बघते लॅपटॉप ओपन होतो की नाही, कारण मी चेकच नाही केला, वेळच भेटला नाही, आज आहे ऑफिस, त्यामुळे मग बघते आता लॅपटॉप ओपन होतो की नाही। बरं झालं चालू आहे लॅपटॉप, नाही तर मला पहिलं लॅपटॉपचं काहीतरी करावं लागलं असतं, कारण कधी पण इंटरव्ह्यू होऊ शकतो। थोडं नॉर्मली बॅक साईडने जे फ्रंटने जे असे कॉर्नर आहे साईडला, तर त्याचं थोडं नॉर्मल तिथे असं स्क्रॅच गेल्या टाईप असं झालंय थोडंसं पडल्यामुळे, तर ते काही नाही, नॉर्मल आहे, पण म्हटलं स्क्रीन वगैरे काही असं जास्त पडला होता लांब, मग मी गाडीवरतून उतरले आणि त्या बॅग आणण्यासाठी गेले, खूप असं म्हणजे बॅग असे एकदम जोरात पडल्यामुळे मला असं वाटलं की लॅपटॉपला काहीतरी होईल। बरं झालं गाड्या त्या बॅग वरतून गेल्या नाही, नाही तर मग लॅपटॉपचं तर काही राहिलंच नसतं। आता ठीक आहे लॅपटॉप, तर मग आता मी ऑफिसचं थोडंसं काम करते। उडून पडला का कसा पडला ते नाही असा मॅनेजर आमच्या वाटला होते मी हात लावला तुम्ही सर आता 1 रुपया दिली, अरे ते म्हणे बिल तू आमच्याकडून 2000 जास्त घेऊन ती बिल पण सांगली, आम्ही स्टँडर्ड होतो इथे जेव्हा ओके मी तुम्हाला सांगतो किस्सा, आम्ही गेलो आम्ही गेलो बरं का मीटिंगला संगमनेरला, मालपाणी रिसॉर्टला आमची मीटिंग होती, आणि आम्ही तिथं सगळं जेवण घेऊन केलं आणि रबडी वाटे घेतला
तो दाखव. गेले बोलून चाल ना. तिला खायला घेतो तिला सोडा. इथंच राह तिला. नाही रे ती वाढवची. अरे गाडी कुठं नाही तू इकडून मधून. हा बरी मधून दात वा तिचे दात कवर आहे तुमची. गाडीत बसलो काय झालं थांबायचं ना. नाही नाही जाऊन दे थांबा. थांब ना. गाडी ए आरू आरवी मामी बस थांबायचं. प्रणव कुठं गेला. थांबणार आहे ना. बाय बाय आरू. संध्याकाळच्या वेळेला पटकन मी अशी रेडी झाली आणि ही साडी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल. आणि खूप छान दिसत होती अशी साडी. पर्पल कलर होता एकदम मस्त. आणि मला जायचं होतं मामाच्या घरी त्यामुळे मी मस्त रेडी झाले. असा होता आजचा दिवस. चलो बाय.